खरं सांगा ना, किती वेळा तुम्ही ठरवलंय की अमुक अमुक मंडे पासून किंवा अमुक अमुक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून योगा सुरू करायचा आहे, पण तो दिवस कधी आलाच नाही आणि योगा सुरू झालाच नाही. योगा करायची इच्छा आहे पण रोज होत नाहीये. योगाची सवय लावायची, मग ऐका माझा 3D फॉर्म्युला. नमस्कार, मी कल्याणी, योगा टीचर आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं नियमित योगा प्रॅक्टिशनर. तुम्हीही ठरवताना की उद्यापासून योगा करायचा आहे पण तो दिवस उगवतच नाही, तर आजही मी ठरवलंय की तुम्हाला योगाची सवय लावायची. त्यासाठी मी माझा खास 3D फॉर्म्युला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पहिला डी आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. योगा म्हणजे इन्स्टा रील बघून किंवा मनात आलं म्हणून एक दिवस करायचा, पण दुसऱ्या दिवशी आज अंग दुखतंय, आज थोडं थकल्यासारखं वाटतंय, आज तर पाऊसच पडतोय किंवा आज इंटरनेटचा पॅकच संपलाय, अशी कारणं देऊन टाळायचं. बऱ्याच वेळा आपल्याला सगळं माहीत असतं, कळतंय पण वळत नाही, अशी आपली अवस्था होते. अहो, सुरुवातीला त्रास होणारच, पण प्रत्येक वेळी कारणं देऊन टाळायची ही जी सवय आहे ना, ही तुम्ही बंद करा. तर डिसिप्लिन म्हणजे कन्सिस्टन्सी आणि नियमितपणा. जे आपण ठरवलं आहे ते करण्याचा निर्धार. मूडवर नाही तर मेथडवरती काम करायचे. जसं रोज घराच्या बाहेर दूधवाला दुधाची पिशवी ठेवून जातो आणि आपण त्याची वाट बघतो, तसंच आपलं शरीर सुद्धा रोज योगाची वाट बघत असतं. तर उद्यापासून ॲट एनी कॉस्ट मी योगा करणारच असा निश्चय करा. दुसरा डी म्हणजे ड्राईव्ह, प्रेरणा. आपल्या आतून येणारे मोटिवेशन. कोणीतरी बाहेरून आपल्याला पुश केलं तर आपण सुरुवात तर करू शकतो, पण आतून जर मोटिवेशनच नसेल तर कंटिन्युटी राहणारच नाही. जर कोणीतरी आपल्या वजनावर कमेंट केली आणि आपण निर्धार केला की नाही, बस आता मी वजन कमी करूनच दाखवणार, तर हीच प्रबळ इच्छाशक्ती आपल्याला मदत करते. काही वेळा आपले हेल्थ रिपोर्ट्स मध्ये शुगर लेवल्स, कोलेस्टेरॉल हे पॅरामीटर्स गडबड होतात आणि मग आपण खडबडून जागे होतो. काही वेळा जुने फोटो बघून आपल्याला पुन्हा पूर्वीसारखं दिसण्याची इच्छा होते. सो हेच आपलं इनर मोटिवेशन आहे. हीच ऊर्जा किंवा आतून येणारी एनर्जी तुम्हाला रोज मॅटवर आणते. आणि जेव्हा ही एनर्जी डाऊन होईल तेव्हा तो मोमेंट आठवा, म्हणजे तुमचा योगा पुन्हा सुरू होईल. तिसरा डी म्हणजे डायरेक्शन, ध्येय. म्हणजे 2 महिन्यात मला 2 किलो वजन कमी करायचंय, 2 महिन्यामध्ये मला पाठीचा त्रास कमी करायचा आहे, मला माझे शुगर लेवल्स कंट्रोल करायचे आहेत. आजकाल आई वडील आणि मुलांमध्ये बरीच जनरेशन गॅप असते. तर मला माझ्या मुलांबरोबर पळता आलं पाहिजे, बॅडमिंटन खेळता आलं पाहिजे, ही सुद्धा एक प्रेरणाच आहे आणि ही सुद्धा एक डायरेक्शनच आहे. तर अशा प्रकारचं एक ध्येय ठेवा आणि अशा प्रकारचं एक टार्गेट ठेवा. ड्राईव्ह आहे पण डायरेक्शन नाहीये. म्हणजे काय, तर योगा करतेय पण कुठलं गोलच नाहीये, तर शेवटी बोर होणार आणि मग सोडून देणार. जर आपल्याला आपली डायरेक्शन माहिती असेल तर आपला प्रवास सोपा होतो. माझ्या 50शी मध्ये मला 40शीचा स्टॅमिना हवाय, हे सुद्धा एक ध्येयच आहे बरं का मित्रांनो. तर मंडळींनो, हा 3D फॉर्म्युला लक्षात ठेवा. डिसिप्लिन रोज करा, ड्राईव्ह म्हणजे का करायचंय हे कारण लक्षात ठेवा, आणि डायरेक्शन म्हणजे कुठे पोचायचंय याचा ट्रॅक ठेवा, आणि तरच तुमचा योगा प्रवास सुरू होईल आणि तो थांबणार नाही. तर कसली वाट बघताय? आजपासूनच सुरुवात करा, कारण योगा फक्त शरीराचेच नाही तर मनाचंही आरोग्य टिकून ठेवतो. असेच अजून काही हलके फुलके आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी दर आठवड्याला घेऊन येते. तुम्हाला जर काही टॉपिक्स बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला जरूर कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.